सहकार व बँकिंग क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडतर्फे सन 2022-23 वर्षासाठी पुणे कॉन्टोन्मेंट बँकेचे अध्यक्ष कैलास कोदरे आणि सन 2023-24 वर्षासाठी प्रेरणा सहकारी बँक थेरगावचे संस्थापक संचालक तुकाराम उर्फ भाऊसाहेब गुजर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। शनिवार 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता शिवदर्शन येथील राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष ॲडव्होकेट साहेबराव टकले, सुनील रुकारी, निलेश डमडरे, डॉक्टर प्रिया महिंद्रे, बाळकृष्ण उंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेवाळे आदी उपस्थित होते। ॲडव्होकेट सुभाष मोहिते म्हणाले, केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही यावेळी विशेष सन्मान होणार आहे। तसेच मोहोळ यांच्या हस्ते बँकांचा सन्मान केला जाणार आहे। सन 2022-23 व सन 2023-24 या वर्षात ज्या बँकांनी 0% NPA राखला त्या बँकांचा गौरव करण्यात येणार आहे। असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ज्या बँकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला त्या बँकांना देखील सन्मानित करण्यात येणार असल्याचं मोहिते यांनी सांगितलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे हे असणार आहेत, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहप्रबंधन संस्थांच्या निदेशक डॉक्टर हेमा यादव आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे प्रशासक विद्याधर अनासकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। नमस्कार, मी ॲडव्होकेट सुभाष मोहिते, अध्यक्ष पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन। बँक असोसिएशनच्या वतीनं दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी नागरी सहकारी बँकांचा गौरव समारंभ पुण्यातील ई लर्निंग स्कूल इथल्या तेंडुलकर हॉलमध्ये आयोजित केलेला आहे। सदरचा कार्यक्रम दुपारी 12:30 वाजता आहे। या कार्यक्रमासाठी देशाचे सहकार राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ साहेब हे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेचे संचालक माननीय सतीश मराठे साहेब, राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे साहेब, निवडणूक आयुक्त अनिल कवडे साहेब, त्याचप्रमाणे बाळासाहेब अनासकर, वैकुंठ मेहताच्या संचालिका हेमा यादव इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाच्या सहकार राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल माननीय मुरलीधर मोहोळ साहेब यांचा नागरी सहकारी बँकांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात येणार आहे। तसेच मुरलीधर मोहोळ साहेब यांच्या हस्ते या नागरी सहकारी बँकांनी 2022-23 व 23-24 या सालामध्ये त्यांचा NPA 0% राखलेला आहे, अशा बँकांचा गौरव असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे गेल्या 2 वर्षामध्ये असोसिएशननं ज्या बँकांनी जास्तीत जास्त कर्मचारी, सभासद आणि संचालक यांचं ट्रेनिंग केलेलं आहे, अशा 2 बँकांना असोसिएशनमार्फत पुरस्कार दिला जाणार आहे। हे सर्व पुरस्कार जे आहेत हे माननीय मोहोळ साहेब यांच्या हस्ते दिले जाणार आहे। पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन ही 1979 साली स्थापन झालेली संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून गेले 45 वर्ष पुणे बँक असोसिएशन ही नागरी सहकारी बँकांच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी, नागरी सहकारी बँकांच्या अडचणींसाठी सातत्यानं काम करत असते। त्यामध्ये बँकांमध्ये येणाऱ्या अडचणी त्यावर सोल्युशन काय दिलं पाहिजे याचाही प्रयत्न असोसिएशनमार्फत केला जातो। बँकांच्या अडचणी ज्या वेळेला त्या काही आंदोलनं करण्याचा प्रश्न आला तेव्हा नागरी सहकारी बँकांच्या वतीनं पुणे जिल्हा बँक असोसिएशनने सगळ्या बँकांचं नेतृत्व करून काही वेळा मोर्चे काढले, काही वेळा सरकारकडे त्याचा पाठपुरावा केला, रिझर्व्ह बँकेला पाठपुरावा केलेला आहे आणि या सगळ्या माध्यमातून पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेरच्या बँका ज्या आहेत यामध्ये पुणे जिल्हा बँक असोसिएशन सातत्यानं काम करत आहे। पुणे जिल्हा बँक असोसिएशन ही प्रशिक्षणाच्या बरोबरच नागरी सहकारी बँकांमधील नोकर भरती यासाठीही सातत्याने काम करत आहे आणि या असोसिएशनला राज्य सरकारने शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता दिलेली आहे। त्यामुळे राज्यामध्ये सगळ्याच बँकांना प्रशिक्षण देण्याचं काम पुणे जिल्हा बँक असोसिएशन करत आहे।